नमस्कार मंडळी, हा आहे आमच्या केडगावचा बाजार म्हणजेच आमच्या गावचा बाजार। तर खूप दिवस झालं मी आमच्या बाजारला सुट्ट्या घेतल्या होत्या। त्याचं कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपला ऑनलाईन लसूण मसाले मटकीचा व्यवसाय आहे, ते पॅकिंग करावे लागते। त्याच्यामुळं आमचे कारभारी एकटे बाजारला जात होते आणि मी 4-5 सुट्ट्या घेतल्या होत्या। तर मला पण खूप बोर झालं होतं, कारण ह्या लोकांमुळेच माझा मटकीचा व्यवसाय खूप मोठा झालेला आहे। त्याच्यामुळं मी कारभाऱ्यांना म्हणलं आज मला बाजारला यायचंच आहे आणि आल्या आल्या इतकं गिराईक काय सांगू, आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं मंडळी। कारण आपण जो व्यवसाय करतो तो प्रामाणिकपणे आल्या आल्या एक पाटी तर एकदम अर्ध्या तासाच्या आतच संपली। एका पाटीमध्ये सरासरी 10 ते 15 किलो माल बसतो। तर ती माल संपल्याच्या नंतर कारभारी इथं माल ओतत होते आणि तितक्यात आमच्या शेजारी बसायला आमच्या गावातलेच दादा येतात, म्हणजेच आपला सोन्या दादा। तर सोन्या दादाला जागा ठेवलेली होती आणि आपली म्हणजे बाजारामध्ये कोणाच्या बापाची जागा नसते, पण एक ठराविक व्यापाऱ्यांच्या जागा असतात। त्याच्यामध्ये आपण शेतकरी बांधवांना ॲडजस्ट करून घेतो। ते आपल्या गावात आमच्या गावातील शेतकरी असू द्या किंवा इतर कोणत्या गावातली शेतकरी असू द्या। तर चला, लय दिवसातनं मंडळी मी बाजारला आले होते, त्याच्यामुळं प्रत्येक गिरायकाच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यावं लागत होतं। आणि बायकांशी माझा बोलका स्वभाव आहे, त्याच्यामुळं वेगळंच बॉन्डिंग आहे। तर प्रत्येक बायका म्हणत होत्या मटकीवाले, म्हणजे आमचं आडनाव तर देवकरे, पण आम्ही मटकी आमची फेमस आहे, त्याच्यामुळं आम्हाला तरी एक व्यवसायामुळे एक नवीन नाव मिळालं। मटकीवाले कुठं गायब झाले होते, लय दिवस झालं तुम्ही सुट्टी घेतली होती। बऱ्याच जणांना माहिती आहे, म्हणजे जे माझे गिरायक आहे मटकी ते माझे फॉलोअर्स पण आहेत गावातून, त्यांना माहिती यांचं ऑनलाईन बिझनेस खूप चांगला चालू आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा।